आज मार्केटमध्ये काय झालं? तर मार्केटने आज आपल्याला नेहमीप्रमाणे सगळ्यांना साप चकवलंय. आता चकवलं म्हणजे काय? काल बघा सगळ्यांना वाटलं होतं ऑल इज वेल, 25,200च्या वरती निफ्टी क्लोज झालेला आहे, आता सगळ्या गोष्टी आलबेल होणार आहेत आणि आता काय मार्केट खाली येत नाही असं सगळ्यांना वाटलं. पण आता नेमकी आज काय झालेलं आहे, काय महत्वाच्या घडामोडी झाल्यात, आपल्याला उद्या काय करायचं आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे आणि त्या लिंकवरती जाऊन आपण तो टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. आता पहिली गोष्ट आहे, आज काय झाले आज तर बघा, काल मी जो आपला व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं, स्पष्टपणे अशी कल्पना दिली होती का निफ्टीमध्ये 25,200च्या स्ट्राईक वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉल रायटिंग झालेली आहे. ते कॉल रायटर निफ्टीला वरती जाऊन देणार नाही आणि 25,150च्या आसपास आणि आणखी त्याच्या खाली जर बघितलं 25,100च्या आसपास त्या ठिकाणी थोडी पुट रायटिंग होती. पण ती अशी इतकी मोठी नव्हती का म्हणजे निफ्टीला 25,100 पासून खाली जाण्यापासून वाचवी. आणि सकाळी थोडंसं आपल्याला थोडं गॅप अप ओपनिंग बघायला भेटलं, त्यानंतर मार्केट खाली आलं आणि पण जसंही 25,150ची लेवल तोडली त्यानंतर दिवसभर परत त्या लेवलच्या वरती क्रॉस झालं नाही, कारण त्या ठिकाणी 25,150 25,200च्या ठिकाणी कॉल रायटिंग एवढी जबरदस्त होती का त्यांनी परत निफ्टीला वरती येऊन दिलं नाही. आणि त्यामध्ये आज झालं काय का एकंदरीतच एकतर काल जे निकाल आले होते इन्फोसिसचे, आपल्या सगळ्यांना माहिती इन्फोसिसचे, मी सांगितलं होतं ते निकाल चांगले आले, गार्डन चांगले आले, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, एकदम सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण झालं काय का तरी सुद्धा आज आयटी सेक्टरमध्ये मोठं घमासान बघायला भेटलं. कोफोर्ज बघा, पर्सिस्टंट सिस्टम बघा, हे स्टॉक 8-9% पडले आज. म्हणजे काय झालं, आयटी सेक्टरमध्ये मोठा फॉल झाला. आयटी सेक्टरचं वेटेज जास्त निफ्टीमध्ये आहे, त्यामुळे निफ्टी पडला, निफ्टीला सावरायला चान्सेस भेटला नाही. आणि मग आता एकंदरीतच अशी कंडिशन झाली का आता सगळ्या लोकांच्या मनात चिंता लागून राहिली, काय होणार आहे, तर त्याचं आपण करूया विश्लेषण. तर पहिली गोष्ट, तर आज काय होतं, आज होती निफ्टीची वीकली एक्सपायरी आणि ह्या वीकली एक्सपायरीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर म्हणजे आपल्याला प्रत्येक वीकली एक्सपायरीला मोठा उलटफेर बघायला भेटतो. परत दुसरी गोष्ट अशी आहे का एफआयची जी लॉंग पोझिशन आहे ती फक्त 14% आहे आणि 86% ते शॉर्ट मध्ये आहेत आपल्या इंडेक्समध्ये. म्हणजे ते अजून काही शॉर्ट कव्हरिंग करत नाही, तर मग याचा अर्थ काय. पण दुसरी गोष्ट आहे का एफआयची सेलिंग ती काय थांबायचं नाव घेत नाही. गेले 15 दिवस झाले ते कंटिन्युअसली सेलिंग करते. आजही सुद्धा त्यांनी जवळजवळ 2,400 करोड रुपयाच्या आसपासची सेलिंगच केलेली आहे. कंटिन्युअसली त्यांची सेलिंग चालू आहे कॅशमध्ये. जोपर्यंत एफआयची सेलिंग थांबत नाही तोपर्यंत मार्केट वरती जात नाही. आणि मग आता एकंदरीत झालंय काय का नॅरो रेंजमध्ये आपण बसलो. गेले 10 दिवस बघा, खाली जर बघितलं तर 24,900, वरती बघितलं तर 24,250, ह्याच रेंजमध्ये. काल आपण जो 24,250ला टक केलं आणि परत खाली आलो, परत आपण दिवसभर त्याच्यावर गेलो नाही, आजही गेलो नाही. मग आता काय होऊ शकतंय, तर मग आता असं होऊ शकतंय का म्हणजे पहिली जी काय लेवल आपल्या दृष्टीने महत्वाची 25,000, ती जर आपण नाही वाचू शकलो, आता जर बघितलं डाव जोन्स जो आहे तो सुद्धा जवळजवळ 200 पॉईंट मायनस आहे. म्हणजे उद्या थोडंफार आपण गॅप डाऊन वगैरे असं थोडंफार ओपनिंग होऊ शकतो. पण जर 25,000ची लेवल आपण जर मेंटेन केली नाही तर मग आपण मे बी परत आपली पॉसिबिलिटी आहे 24,900 पर्यंत जाऊ शकतो. आता वरती कधी जाणार, वरती जायला आपल्याला 25,100च्या वरती जर आपण गेलो, टिकलो, जर 15 मिनिटाची एक अशी मोठी चांगली ग्रीन कॅन्डल तयार झाली जर 25,100च्या वरती, तर पॉसिबिलिटी 25,150, 25,200, 25,250. जोपर्यंत 25,250च्या वरती आपण क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी तेजी नाही. आणि आता हे मी तुम्हाला सांगितले. मग आता खरेदी कुठे करायचे, तर माझं असं स्पष्ट मत आहे का 24,900च्या आसपास खाली येऊ द्या तेव्हा खरेदी करा, किंवा मग 25,100च्या वरती टिकू द्या मग तेव्हा खरेदी करा. मधला झोन टाइमपास झोन आहे, मधल्या झोनमध्ये तुम्हाला काहीही भेटणार नाहीये, कन्फ्यूज व्हाल आणि त्या ठिकाणी स्टॉप लॉस वाढत राहतील. मार्केटमध्ये आणखी एक महत्वाचं कन्सर्न आहे, ते कन्सर्नकडे आपण दुर्लक्ष करतोय. बघा काय झालंय का 9 जुलै ही या डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफची शेवटची तारीख होती. 9 जुलै होऊन गेल्या, अजून काही आपल्या बरोबर अमेरिकेची डील झाली नाही. जपानची झाली, चायनाची झाली, नंतर युरोप मधल्या बऱ्याच देशांची झाली, छोट्या छोट्या देशांच्या डील झाल्या, आपली काय डील अजून झाली नाहीये. आणि त्यामुळे सुद्धा एफआय चिंतित आहेत का नेमकी भारतावरती टॅरिफ किती लागणार आहे.
मला असं वाटतंय की जे आज आपल्याला करेक्शन आयटी सेक्टरमध्ये बघायला भेटले त्याचंही कारण तेच असू शकतं. कारण आयटी सेक्टरमध्ये ज्या मोठ्या दिग्गज कंपन्यांचे जे काय आपल्याला निकाल म्हणायचा होता, तर त्या निकालातले इन्फोसिसचे काल निकाल आले, ते चांगले रिझल्ट आले, गायडन्स चांगलं आलं होतं आणि तरी सुद्धा आयटी सेक्टरमध्ये फॉल बघायला भेटलाय. म्हणजेच आता हे एक जे आपली टॅरिफ डील होत नाही अमेरिकेबरोबर, ते सुद्धा एक कन्सर्न आपल्यासाठी मार्केटसाठी आहे. आणि म्हणून या फायदा असं मला वाटतंय का भारत सोडून पळत आहेत. आता ते जोपर्यंत भारतात खरेदी करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत मोठ्या वेगामध्ये मोठ्या जोशामध्ये आपण वरती येणार नाहीये. ही एक काळ्या दगड्यावरची सफेद रेग आहे, असं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आज मार्केटमध्ये एक सगळ्यात महत्वाची न्यूज आली आणि एका आपल्याला स्टॉकमध्ये 30% करेक्शन बघायला भेटलं. तो स्टॉक होता IEX. आता याच्यामध्ये IEX मध्ये आज जवळजवळ 30% आसपास करेक्शन बघायला भेटलं आणि एका दिवसामध्ये कंपनीचं मार्केट कॅपिटल 5,000 करोड रुपयांनी सोहा झालं. 232च्या आसपासचा टॉप असणारा 252चा टॉप असणारा जो स्टॉक 52 क्लोज झालाय. 132च्या आसपास तो स्टॉक क्लोज झालाय. असं काय झालं IEX मध्ये, तर आपण ते जाणून घेणार आहोत. तर झालं असं IEX मध्ये, तर म्हणजे काल रात्री संध्याकाळी भारतीय विद्युत नियामक मंडळ, तर भारतीय विद्युत नियामक मंडळ म्हणजेच आपण त्याला म्हणूया केंद्रीय विद्युत नियामक मंडळ, तर म्हणजे त्यांनी एक असं नोटिफिकेशन जारी केलं का 26 जानेवारी 2026 सालापासून जे आता त्या ठिकाणी IEX मध्ये जे काही ट्रेडिंग होतं आणि तर मग आता ते तुमच्या मार्केट भावानुसार होईल. आता पहिली गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे का हे नेमकी IEX करतं काय. तर हे IEX एक आपलं काय म्हणतो त्या ठिकाणी आपल्या लाईटची ट्रेडिंग होते, आपल्या विद्युतची ट्रेडिंग होते. IEX हे म्हणजेच आपलं इंडियन एनर्जी एक्सचेंज आहे. जसं आपलं BSE आहे, NSE आहे. जसं आपल्याला एखाद्या रिलायन्सचा शेअर घ्यायचा आहे तर आपल्याला तो डायरेक्ट कंपनीकडे जाऊन मुकेश अंबानीकडे जाऊन घेतो का आपण, मुकेश अंबानी सर द्या आम्हाला एक शेअर्स, नाही. आपल्याला तो घ्यावा लागतो कुणाकडनं, आपल्याला NSE कडनं घ्यावा लागतो किंवा BSE कडनं घ्यावा लागतो. तसंच आता होतं काय का देशामधल्या बऱ्याचशा कंपन्या ज्या काही लाईट बनवतात त्या लाईट जाती कुणाकडं, ती लाईट पर डायरेक्ट तिथल्या विद्युत नियामक मंडळाकडे नाही जात, ती लाईट जाते IEX कडे. आणि IEX कडे लाईट गेल्यानंतर मग जर समजा आता काय होतंय, समजा आता इथं भारतामध्ये समजा टाटा पॉवरची कंपनी, टाटा पॉवरने लाईट बनवली, ती लाईट पर डायरेक्ट आपली MSE विकत घेते का, नाही. तर मध्ये असतो एक दलाल, त्याचं नाव आहे IEX. ती लाईट IEX कडे जाते, मग तो भाव IEX ठरवणार काय भावाने द्यायची आणि मग त्या भावाने आपल्या MSE ला पटली तर घ्यायची. पण आतापर्यंत हे तसं चालू होतं की त्यांचा भाव होता. आता काय होणार आहे, आता मार्केट रेटला कॉम्पिटिशन होणार आहे. म्हणजे जी मक्तेदारी त्यांची होती की हम करे सो कायदा म्हणजे हम करे सो भाव, तर ती मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. म्हणून जर मक्तेदारी संपुष्टात आली, तर नफा कमी होणार, बिझनेस कमी होणार, सगळ्या गोष्टी आल्या. त्यामुळे आपल्याला ह्या स्टॉकमध्ये 30% करेक्शन बघायला भेटलं. बऱ्याच जणांनी मला मेसेज पण केला होता IEX मध्ये काय व्ह्यू आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. पण माझं एक असं माहिती आहे का, माझं सरळ मत आहे, ज्या कंपनीमध्ये सरकारी इंटरफेअर असतो किंवा ज्या कंपनीवरती सरकारी नियमांचा प्रभाव होऊ शकतो त्या कंपन्यांपासून सावध राहा. आता होतं काय बघा, आता तुम्ही जर बघितले असतील रेल्वे सेक्टरच्या कंपन्या, डिफेन्स सेक्टरच्या कंपन्या, फर्टिलायझर कंपन्या, त्याच्यानंतर आपल्या सरकारी बँका, याच्यामध्ये सरकारी नियमांचा खूप मोठा परिणाम होतो. म्हणून आपण बघतोय का कधी कधी ते आपल्याला स्टॉक 5-5, 6-6 महिने काय याच्यामध्ये थंड बस्त्यात जाऊन बसतात आणि काहीतरी घोषणा सरकारकडनं झाली का मग असे जागे होतात, परत शांत बसतात. आणि तेव्हा आपल्याला ह्या अशा कंपन्यांपासून सावध राहायचे का ज्या कंपन्यांवरती सरकारी नियमांचा काही परिणाम होईल, अशा कंपन्यांपासून सावध राहा. भले तुम्हाला काय एखादी कंपनी पार 2 महिन्यात 50% रिटर्न देईल, पण ते 50% रिटर्न तुमचे सगळे परत 2 महिन्यात घेऊन सुद्धा जाण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. तर मग आता आपण पुढे जाऊया, थोडं बघूया बँक निफ्टी. तर बँक निफ्टीसाठी 56,800चा महत्वाचा सपोर्ट आहे. बँकिंग सेक्टरमध्ये आज आपल्याला फक्त 2-3 बँका आपल्या AU स्मॉल फायनान्स, बँक ऑफ बडोदा वगैरे सोडल्या तर सगळ्याच बँकेमध्ये करेक्शन होतं. पण ते करेक्शन आपल्या निफ्टीच्या तुलनेने कमी होतं आणि बँक निफ्टीने 57,000ची लेवल मेंटेन करण्यामध्ये कामयाबी आज मिळवली. पण तरी आपल्याला असं वाटतं, मला असं वाटतं की 56,800 हा बँक निफ्टीचा महत्वाचा लेवल आहे. आज त्यापर्यंत खाली आपण आलो होतो आणि तिथून परत रिकव्हरी आपल्याला बघायला भेटली.
जर मग बँक निफ्टीमध्ये खरेदी करायचं असेल तर मग जर 56,800च्या आसपास जर भेटला तर खरेदी करा, किंवा 57,200च्या वरती टिकला 15 मिनिटाची अशी चांगली ग्रीन कॅन्डल तयार झाली तर त्या ठिकाणी खरेदी करा, नाहीतर त्या ठिकाणी शांत बसा. मधला झोन नो ट्रेड झोन आहे. जसा निफ्टीसाठी जर तुम्हाला बाय करायचं असेल तर अराउंड 24,900च्या आसपास जेवढ्या जवळ घेता येईल तेवढ्या जवळ घ्या, किंवा 25,100च्या वरती जर क्लोज झाला तर घ्या. तसंच आपल्याला याच्यामध्ये बँक निफ्टीमध्ये पण 56,800च्या आसपास जर भेटला तर बघा, बाकी ग्लोबल माहोल सुद्धा बघा, किंवा मग त्याला 57,200च्या वरती जाऊ द्या, टिकू द्या 15 मिनिट, मग त्याला घ्या. तर ह्या 2 लेवल मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि अर्थातच जी आज आपली सगळी काय विकली एक्सपायरी होती ती विकली एक्सपायरी एकदम निराशाजनकच झाली. आणि म्हणजे आपण तर बघितलं, पण शेवटी कॉल पुट वगैरे त्याचे कुठले प्रीमियम, आज सकाळी पहिला 2 तास ते प्रीमियम वाढत नव्हते, त्यानंतर अचानक थोडं सडनली फॉल आला, पण तो फॉल असा आला का कुणाला काही कळलंच नाही. 1-2 मिनिटांमध्ये सगळं पटपट खाली आलं, आणि कुणाला काही विकत घ्यायला चान्सही भेटला नाही, अशी परिस्थिती झाली. आणि त्यामुळे आज कुणालाही ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जास्त मजा आलेली नाही. ओके, आणि तेव्हा मी तुम्हाला सांगत असतोय, आता सोडून द्या ऑप्शन ट्रेडिंग, आपण त्या ठिकाणी आपल्या MCX कडे या. तुम्ही बघा, MCX मध्ये तुम्हाला छोटे फ्युचर असतात. यातला पहिला असतो तुमचा गोल्ड 10 नावाचा, त्याच्यानंतर परत तुमचा सिल्वर मायक्रो आणि क्रूड ऑइल, परत नॅचरल गॅस, या अशा छोट्या मध्ये तुम्ही काम जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ठीकठाक प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे पैसा भेटतो. त्यामुळे तुमचा प्रीमियम डिके होत नाही, वाटलं तर तुम्ही त्याला रोलर करू शकता, सगळ्या गोष्टी त्यामध्ये करू शकता. ओके, आणि तेव्हा जर तुम्ही समजा काम ऑप्शन ट्रेडिंग मध्ये करत असाल तर तेच काम तुम्ही इकडे करा. भले पैसे कमी भेटतील पण पैसे जाणार तर नाहीत. ओके, आणि मग जर समजा तुम्हाला MCX मध्ये काय ट्रेडिंग करायचं आहे त्याची जर माहिती पाहिजे असेल तर आपला त्यासाठी पेड टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली मी दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, आणि त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी जे मी घेतो ट्रेड ते ट्रेड त्या ठिकाणी शेअर करत असतो. अर्थात ते सगळे ट्रेड आपले एज्युकेशनल पर्पज नुसार असतात, आणि मग आपण ठरवायचे ते घ्यायचे का नाही. ओके, आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. आताचा सगळा जो काही व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या, आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके, तर आता आपण इथे थांबतोय. जर माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या मित्रांपर्यंत हा चांगला व्हिडिओ शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तोपर्यंत आता आपण इथे थांबूया, भेटू परत नवीन विषयासह.